खरं सांगते माझी आई तू कोण आहे हो पण पप्पा थोडे जास्तच म्हणूनच ती काय देवालाही त्यांची गुरं पडली असतात आज ते या जगात नाही पण आमच्यात पण आहे ही आणि माझी स्त्री आम्हा दोघींची एक प्रेरणा आमची आई आहे आणि इथे आदर्श म्हणजे आमचे पप्पा लहानपणीची समजायला लागल्यापासून प्रत्येक घटना जेव्हा डोळ्यासमोर येते ना तेव्हा त्या प्रत्येक आठवणीत पप्पा असतात बोटाला धरून चालवणारे हाताने गाठ भरवणारे गाडीत बसून चक्कर मारणारे खाटून झोपी लावणारे आजारपणात जागे राहणारे गावच्या पिशव्या भरून आणणारे प्रत्येक हट्ट पुरवणारे आपल्या मायेने आमच्या दोन पोरांच्या भाड्याच्या घराला त्यांनी रजवाडा बनवलं आणि आम्हाला केलं वागवलं वाढवलं राजकुमारी करवलं खरं सांगू त्यांचा चेहरा हेच आमचं खरं वैभव म्हणूनच त्यांच्या आठवणी वैभवशाली आहेत त्यांच्या प्रत्येकाला सर्वांना प्रेमाने बोलणं मदतीला जावं नात्यांना जपणं ही व्यक्ती प्रेमात पडावं मुलं मुली हे जाणणाऱ्या गावाकडच्या पुण्याकडे त्यांनी आम्हा दोघी बहिणींना नेहमी खासच ठेवलं खूप खास मानलं मुली म्हणून हे ठीक पण आईलाही त्याने एक स्त्री म्हणून पत्नी म्हणून मैत्रीण म्हणून खूप खूप मान दिला ज्या आदराने ते आईला टीचर म्हणून आवाज द्यायचे तोच त्याचा आदर आमच्यातच काय घराच्या भिंती भिंतीमध्ये कायम चालू आहे पप्पाचं चालणं बोलणं सगळंच आदर्श पण सगळ्यात आदर्श त्यांचं वागणं मोठ्याच्या चुका झाल्या त्या समजल्या तरी मोठ्यांची मनं काही दुखायची नाही हाच त्यांचा कायम प्रयत्न आपल्या घरी सर्वांनी प्रेमाने यावं आपण त्यांचा आदर अतिथ्य करावं हाच त्यांचा म्हणूनच ती काय आपणही माणसांचीच ओढ वाटते आणि ती आम्हाला घेऊन गेली सगळ्यात मोठा जगातल्या कोणत्या गोष्टीवर विश्वास न ठेवता ठेवायचं स्वतःच्या मनगटावर स्वतःच्या मेहनतीवर कष्टावर म्हणूनच आम्ही ही लढतो आहोत येईल त्या सत्याला लढतो आहोत शेवटी एवढंच म्हणेल आमच्या डोळ्यांनी पाहत आहात आमच्यावर तुम्ही दिसता आमच्या डोळ्यांनी पाहत आहात आमच्यावर तुम्ही दिसता आमच्या यशेने राखे उभे आम्ही लपलो की बसता आमच्या यशेने राखे उभे आम्ही लपलो की बसता कोण म्हणते तुम्ही नाही पप्पा कोण म्हणते तुम्ही नाही पप्पा आम्ही नसलात तरी तुम्ही नसलात तरी तुम्ही